श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांचा आलेला हा अनुभव मी तुम्हाला सर्वांना शेअर करू इच्छितो. स्वामी महाराजांची एक सेवेकरी असतात, बसाप्पा. बसाप्पा हा एकदम सर्वसाधारण कुटुंबातला असतो. सर्वसाधारण म्हटल्यापेक्षा तो खूप गरीब असतो, पण त्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेचा नाद लागतो. बसाप्पा हा नेहमी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सोबत राहत असतो. जिथे जिथे स्वामी जाईल तिथे तिथे हा बसाप्पा स्वामीसोबत जात असतो. पण बसाप्पाची ही भक्ती पाहून आणि सेवा पाहून त्याची पत्नी ही खूप त्याच्यावर रागवत असते की तुम्ही ह्या महाराजाच्या या भोदूच्या जर नांदी लागशाल तर आपलं घर कसं चालेल, आणि घरात अक्षरशः खायलासुद्धा काही नसतं राहत. तरी ह्या बसाप्पाची चित्त फक्त स्वामीचरणी जडली होती, कारण त्याला या दिव्य शक्तीचा आणि दिव्या स्वामी महाराजांचा खूप अनुभव आलेला असतो. तो ही चरण कधी सोडू इच्छित नाही. पण घरची परिस्थिती खूप हलाखीची होती, तरीही त्यांनी स्वामीचरण कधीच सोडले नाही. त्याची पत्नी नेहमी त्याला रागवत असती, त्याला बोलत होती, पण त्यांनी कधीही तिच्याकडे न लक्ष करता फक्त आपलं चित्त, आपलं देहभान आणि आपली जी सेवा होती ती स्वामीचरणी करत राहिला. एकदा सहज स्वामी महाराज ताड दिशाशी उठतात आणि अरण्यामध्ये जात असतात, आणि बसाप्पाही स्वामी महाराजांच्या पाठीमागे पाठीमागे चालत असतो. एक क्रूर जंगलामध्ये गेल्याच्यानंतर तो महाराजांच्या पाठीमागे चालत राहतो. तिथे त्याला चहोबाजूला सर्प दिसतात, आणि ते सर्प दिसल्याच्यानंतर तो घाबरतो. त्याला वाटतं की हे काय आहे. पण स्वामी महाराज म्हणतात की बसाप्पा, तुझं भाग्य आता उदयास आलं. जितके पाहिजे तितके घे, नको करू अनुमान काही, दैव तुझी उदली. आता अनुमान करू नको, तुला जेवढं पाहिजे तेवढं घे. तुझी वाईट काळ आता संपला, तुझा आता सुवर्ण काळ सुरू झाला. त्यावेळेस बसाप्पा एक कपडा घेतो आणि त्या सापावर टाकतो, आणि तो सापावर कपडा टाकल्याच्यानंतर बसाप्पा आणि स्वामी समर्थ महाराज एका देवळात जातात. देवळात गेल्याच्यानंतर अक्षरशः त्या सापाचं रूपांतर एक सोन्याचा सापात होतं. एवढा साक्षात आपल्या स्वामी महाराजांचा अनुभव आहे. म्हणून सगळे स्वामी महाराजांची सेवा करा. स्वामी महाराजांमध्ये खूप ताकद आहे. ते आपलं आयुष्य कधी पलटून टाकून सांगता येत नाही. फक्त गरज आहे ती योग्य वेळेची आणि योग्य संधीची. त्यांनी जर स्वामीचरण आधी सोडलं असतं तर त्याला ती भेटलं नसतं. पण त्याचा स्वामीवरचा जो विश्वास होता तो अद्भुत होता. म्हणून स्वामी महाराजांनी त्याला ती दिलं. आणि सगळ्यांना एक वाईट काळ संपल्याच्यानंतर योग्य वेळ आल्यावर स्वामी महाराज खूप